भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी 3 जणांना उमेदवारी देण्यात आली। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित घोगछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली। यात सगळ्यात महत्त्वाचं नाव ठरलं ते म्हणजे मेधा कुलकर्णी यांचं। मागील काही महिन्यांपासून भाजपवर नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा रंगल्या होत्या। त्यानंतर आज भाजपनं या चर्चांना पूर्णविराम दिला आणि मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली। मेधा कुलकर्णी नेमक्या कोण आहेत, त्या भाजपवर नाराज का होत्या, त्यांना उमेदवारी देण्यामागे भाजपनं कोणते मोठे डाव साधले आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहत आहात एबीपी माझा वेब एक्सप्लेनर। सुरुवातीलाच मेधा कुलकर्णी नेमक्या कोण आहेत हे समजून घेऊया। मेधा कुलकर्णी या पुण्यातील नामवंत महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या। त्यानंतर त्या पुणे महापालिकेत कोथरूडच्या नगरसेविका राहिल्या। 2014 मध्ये मेधा कुलकर्णी यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती। त्यावेळी 70,000 मताधिक्याने त्या जिंकून आल्या होत्या। 2019 मध्ये चंद्रकांत पाटील यांना विधानसभेवर निवडून आणण्यासाठी मेधा कुलकर्णींना उमेदवारी नाकारली होती। त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देण्यात आली होती। त्यानंतर मेधा कुलकर्णी नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आणि या सगळ्यावर अनेकदा मेधा कुलकर्णी यांनी बोलून सुद्धा दाखवलं होतं। पक्षातील नेत्यांमध्ये किंवा पक्षांच्या भूमिकेविरोधात त्यांनी अनेकदा भूमिका सुद्धा घेतल्या आहेत। मेधा कुलकर्णींना उमेदवारी देऊन भाजपनं 5 महत्त्वाचे डाव साधलेत। मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या विधानसभेतून आमदार राहिले आहेत। मात्र 2019 मध्ये त्यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यानंतर ब्राह्मण उमेदवार नसल्याच्या चर्चा रंगल्या आणि आता मेधा कुलकर्णी यांना थेट राज्यसभेची उमेदवारी देऊन कोथरूड विधानसभेचा चंद्रकांत पाटील यांच्यासाठीचा जो मार्ग होता तो मोकळा केलाय। पुणे लोकसभेसाठी भाजपकडून अनेक नावं चर्चेत आहेत। मात्र या लोकसभेसाठी भाजप जगदीश मुळीक यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या आहेत, चंद्रकांत पाटील देखील कोथरूडमधून निवडून येतात। जगदीश मुळीक मात्र वडगाव शेरी मतदारसंघातून निवडून आले आहेत। जर जगदीश मुळीक यांना उमेदवारी लोकसभेची दिली तर कोथरूड आणि वडगाव शेरी हे दोन्ही मतदारसंघ भाजप मजबूत करू शकते। यातलं तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मेधा कुलकर्णी या प्राध्यापिका आहेत। उच्च शिक्षित असलेला हा चेहरा संसदीय राजकारणामध्ये भाजपला उपयोगी सुद्धा ठरू शकतो। चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मेधा कुलकर्णी यांचं कार्य आणि त्यांनी आतापर्यंत मांडलेल्या भूमिका पाहिल्या तर त्या स्पष्ट वक्त्या आहेत। त्यासोबतच त्या आक्रमक भूमिका घेण्यासाठी देखील ओळखल्या जातात। राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडताना त्या कायम तत्पर असल्याचं आतापर्यंत पाहायला मिळाले। याआधी त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे वाद देखील निर्माण झाले, मात्र त्यांच्या आक्रमकपणासाठी त्या कायम ओळखल्या गेल्या। 5वं कारण म्हणजे कसबा विधानसभेच्या वेळी ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी नाकारली, त्यामुळे ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या। यावेळी राज्यसभेची जागा ब्राह्मण म्हणजेच मेधा कुलकर्णी यांना देऊन भाजपनं हा सुद्धा डाव साधलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।